यावर्षी या नक्की भागात उपयोगात आले होते. त्यांनी गणपती केलं, खासदार आमदार आले होते. त्यांनी गणपती केलं आणि सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आणि या घटना भावभक्त महाराष्ट्रामध्ये येतात आणि मार्गाला लागतं आणि व्यवस्थित चाललं सगळं. हा आनंद सोहळा एवढा भारी आहे गणपती महाराजांचा की आमचा आनंद इतकनाच नव्हता आणि आधीच सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं बोलतो आणि सांगतो. श्री समर्थ भगवान वासुदेव महाराज यांची आजची 89वी पुण्यतिथी. महाराष्ट्रामध्ये जसं सेवागिरी महाराज आहेत पुस्तकांचे, जसा सेवागिरी महाराजांचा रथोत्सव असतो, त्यांचा श्रीरामांचा रथोत्सव असतो, तसाच वाटाळ स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मध्ये समर्थ भगवान वासुदेव महाराज यांची ख्याती महाराष्ट्रभर आहे. ते अति जागृत देवस्थान आहे आणि त्यांचं सांगायचं म्हटलं तर त्यांची वाचेवर सिद्धी होती, वाणीवर प्रभुत्व होतं. वासुदेव महाराज म्हणजे नवसाला पावणारं देवस्थान आमच्या या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये समजलं जातं आणि लाखो भाविक दरवर्षी या देवस्थानला रथोत्सवासाठी येतात आणि लाखो भाविकांची मनाची काय व्यथा असतील ती देवांच्या पुढे मांडतात. असं आहे की वासुदेव देवस्थान हे नवसाला पावणारं देवस्थान आहे आणि मला असं निश्चित असं वाटतं की वासुदेव देवस्थान ट्रस्ट या पुण्यतिथीनिमित्त अनेक पारायण सोहळे घडवतात. महाराष्ट्राचा नामवंत पारायण सोहळा इथं घडतो आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर समर्थांच्या चरणी लाखो भाविक येत असतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होत असतात. म्हणून श्रद्धाळू भाविनं आणि भक्तीने इथे येत असतात आणि खऱ्या अर्थाने जर आत्ता रथोत्सव म्हटलं तर लाखो भाविक आपण मागे बघताय उपस्थित आहेत. निश्चितच महाराष्ट्रामध्ये हे देवस्थान सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतं आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हे देवस्थान सर्वांना मदत करत असतं, ट्रस्टतर्फे मदत करत असतं. म्हणून मी एकच सांगेन की देवस्थान हे नावारूपाला आले आणि महाराष्ट्रामध्ये समर्थ वासुदेवांचे आशीर्वाद सर्वांच्यावर राहून हेच सांगतो.